केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याआधी 2016 मध्ये 7वा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता, ज्याचा कार्यकाळ हा 2026 मध्ये संपणार आहे. 8व्या वेतन आयोगाला 2026 पर्यंत अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे 2026 पासून नवीन वेतन आयोगाचा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. हा आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते हे आपण एक थोडक्यात उदाहरणाने समजून घेऊया. फिटमेंट फॅक्टर हा 7व्या वेतन आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मूळ पगारामध्ये वाढ करण्यासाठी लागू केला जाणारा एक आकडा आहे, ज्यामध्ये फिटमेंट फॅक्टरच्या आधारावरच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. समजा 8व्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर 2.28 निश्चित केला, तर अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगारात 2.28 पट वाढ होईल. समजा पे लेवल 1 मध्ये जे कर्मचारी येतात, जसे की सफाई कामगार, लिपिक, सहाय्यक यांचा मूळ पगार हा 7व्या वेतन आयोगानुसार 18,000 रुपये आहे. आता 8व्या वेतन आयोगाचे नियम लागू करताना हा मूळ पगार गुणिले फिटमेंट फॅक्टर लागू केला जाईल. म्हणजेच 18,000 गुणिले 2.28 बरोबर 40,944 रुपये इतका असेल. अशा प्रकारे 8व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा पगार हा जवळपास 41,000 रुपये असू शकतो. अशाच प्रकारचे वेतनवाढ इतर पदांवर देखील लागू असेल. मात्र 8व्या वेतन आयोग किती फिटमेंट फॅक्टर हा लागू करणार यावर मात्र पगार आपला ठरणार आहे. या व्यतिरिक्त या पगारांमध्ये महागाई भत्ता व इतर भत्ते यांचा सुद्धा समावेश केल्यास हा पगार अजूनच वाढ होणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहन भत्त्याचाही फायदा मिळतो. त्यामुळे त्यांच्या पगारात बऱ्यापैकी मोठी वाढ होऊ शकते. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.